सर्वसामान्यांसह नेते मंडळी सुद्धा भाऊबीज साजरी करण्यात दंग झालेत। ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी ही भाऊबीज साजरी केली। पंकजा मुंडे यांनी महादेव जानकर यांना ओवाळत त्यांना मंत्रिपद मिळावं अशा शुभेच्छा दिल्या, तर उद्धव ठाकरेंनी युतीसाठी विचारलं तेव्हा पंकजा आपल्या भगिनी असून आपला वीक पॉइंट आहेत असं सांगितल्याचं जानकर यांनी यावेळी सांगितलं। मी तर जाहीरपणे त्यांना दरवेळी शुभेच्छा देते आणि त्यांना यश, कीर्ती आणि वैभव हे सगळं मिळाल्यावर ऑटोमॅटिकली मंत्रिपदाकडे माझ्या शुभेच्छा जातात। त्यामुळे मी त्यांना ह्याही शुभेच्छा देते की या भाऊबीजेच्या निमित्ताने बहिणीलाही भावाला काही भेट देता आली तर मी ईश्वरच्या तीच प्रार्थना करेन की त्यांचं प्रमोशन व्हावं। मला उद्धव साहेबांनी विचारलं की शिवसेनेवर युती करायची होती, मी म्हणलं माझा फक्त एक वीक पॉईंट आहे पंकजा ताई, मला फक्त तिला विचारू द्या आणि उद्धव साहेबाला कधीही तुम्ही विचारू शकता। तर ती म्हणले अरे माझी बी ती बहीण आहे। म्हणजे माझ्या डोळ्यातून त्यावेळेस पाणी आलं। ज्या मुंडे साहेबांमुळं माझी उंची वाढली, मी एक कॉमन माणूस म्हणजे रोडवरनं फिरणारा, फार मोठा असा काय माझं घरदार वगैरे म्हणजे असं हिस्ट्री काय असं घरातून माझे वडील वगैरे कोण मोठे नाहीत, पण मुंडे साहेबांनी त्या उंचीवर बसवण्याचं पुण्य केलं ते करोड रुपये, त्याची किंमतच करता येत नाही। आणि ती हिफाजत मुंडे साहेबाचं रोल म्हणून मी माझं ठरवलं की माझ्या मनाची किंवा हे ज्या आहेत 3 बहिणी आहेत त्यांना कुठं दुःख होईल तिथं माझा पक्ष छोटा आणि महादेव जानकर मी त्याच्यापाशी साक्षीला उभा आहे, मी हे ठरवलेलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।